नमस्कार विद्यार्थी मित्र हो. महावाचन उत्सव 2024 यामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमधून या महावाचन उत्सवाचं आयोजन 22 जुलै 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत केले जाणार आहे. इयत्ता 3री ते 12वी मध्ये शिकणाऱ्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापन शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभागी होता येणार आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण थोडंसं वाचन याबद्दल माहिती घेऊया आणि त्यानंतर या उपक्रमात कसं सहभागी व्हायचंय हे आपण समजून घेऊया. आपल्या सर्वांना माहित आहे की वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचं महत्त्वाचं साधन आहे. वाचनामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सृजनशीलता वाढीस लागते. आपल्या विचारांची क्षितिज विस्तारली जातात. आपल्या वाचनामधून आपली बौद्धिक आणि भाषिक प्रगती होत असते. आपला भाषिक विकास होत असतो. वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्य सुधारतात. व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होत असते. वाचन केल्याने ताण कमी होतो. वाचन केल्याने आपल्या बुद्धीला खाद्य मिळतं आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, आपल्या बुद्धीला, आपल्या मेंदूला आरामही मिळतो. कारण वाचनाने आपली बुद्धी तल्लख होत असते. वाचनामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढीत लागतो आणि व्यक्तीला आत्मसाक्षात्कार होतो. काही गोष्टी सुचायला लागतात, काही गोष्टी कळायला लागतात आणि व्यक्तिमत्व विकासाच्या निकोप वाढीसाठी, समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजवणे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हाच विचार समोर ठेवून महाराष्ट्र शासनाने आपल्या सर्वांसाठी महावाचन उत्सव 2024 याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे आपल्या अभ्यासाची गतीमध्ये वाढ होते. आपलं आकलन वाढतं. वाचनाच्या सवयीमुळे बौद्धिक विकास तर होतोच होतो, पण त्याचबरोबर आपल्याला आवडत्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची, प्रगती करण्याची संधी मिळत असते. तर चला मग या महावाचन उत्सव 2024 मध्ये सहभागी होऊया. यात कसं सहभागी व्हायचंय? नामांकित लेखकांची, साहित्यिकांची पुस्तक आपल्याला वाचायची. त्यामध्ये कथा असेल, कादंबरी असेल, आत्मचरित्र असेल, याचं वाचन करून त्यावर आपल्याला विचार करायचा आहे. आणि विचार करून काय करायचं? मग आपण वाचलेलं पुस्तक यावर 150 ते 200 शब्दांमध्ये आपलं मनोगत लिहायचं. आपल्याला काय वाटलं त्या पुस्तकाबद्दल. 150 ते 200 शब्द म्हणजे किती? आपल्या लेखनामध्ये एका ओळीमध्ये जर 7 शब्द बसत असतील तर आपल्याला 20 ओळी ते 30 ओळी लिहायच्या. जर आपल्या लेखनामध्ये 10 शब्द बसत असतील ओळीमध्ये तर आपल्याला 15 ते 20 ओळी लिहायचे आहेत. या पद्धतीने आपण लेखन करायचे आणि आपण केलेलं लेखन हे महावाचन 2024 या पोर्टलवर अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर दुसरा एक असा भाग आहे की आपण जे पुस्तक वाचलेले, जी कादंबरी वाचली, जी कथा वाचलेली आहे, कथासंग्रह वाचलेला आहे किंवा एखादा आत्मचरित्र वाचलेलं आहे आणि ते वाचल्यानंतर त्याच्याबद्दलचा 1 मिनिटाचा व्हिडिओ तयार करायचा आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा महावाचन उत्सव 2024 या पोर्टलवर अपलोड करायचा आहे. हे केल्यानंतर काय होणार आहे? तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर आपलं परीक्षण होणार आहे. आणि यामध्ये उत्कृष्ट वाचकांना, म्हणजे ज्यांनी वाचन केलंय आणि त्यांचं लेखन आणि त्यांचा व्हिडिओ हा चांगला आहे, उत्कृष्ट आहे, तर अशा सर्व या स्पर्धकांना त्यांचा नंबर आल्यानंतर त्यांना बक्षिसं दिली जाणार आहे. ही बक्षिसं देताना गट पण केलेले आहेत. असं वाटेल की मोठ्या वर्गातली मुलं मग आमच्यापेक्षा चांगलं लिहितील, आपल्यापेक्षा चांगला व्हिडिओ तयार करतील. तर प्रत्येक वर्गाचा एक गट आहे. 3री ते 5वीचा गट आहे, 6 ते 8चा एक गट आहे आणि 9वी ते 12वीचा गट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गटातून यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि या महावाचन उत्सव 2024 मध्ये आपल्याला सहभागी होता येईल. या महावाचन उत्सव 2024 या उपक्रमाची उद्दिष्ट सुद्धा आपल्याला काही ठेवलेली आहे. की हा का ठेवलेला आहे? आपल्याला माहित आहे की आपण सगळेजण आज डिजिटल माध्यमांमध्ये खूप मग्न झालेलो आहोत. की आपल्या सगळ्यांचं वाचन कमी होतंय का? समाजामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी शालेय स्तरापासून आपल्या महाराष्ट्र शासनाने या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. गेल्या वर्षी 66,000 शाळांमधून आणि 52 लाख मुलांनी या महावाचन चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि त्याचे चांगले रिझल्ट्स आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर याचं काही उद्दिष्ट शासनाने ठरवलेले आहे की समाजामध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावं. अवांतर वाचनाची गोडी लागली तर यातून ज्ञानवृद्धी वाढेल. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांच्यासोबत विद्यार्थ्यांची नाळ जोडली जाईल. दर्जेदार साहित्य व साहित्यिक यांचा विद्यार्थ्यांना परिचय होईल.
व्यक्तिमत्व विकासासाठी चालना मिळेल. त्याचबरोबर सृजनशीलता, भाषा संवाद आणि कौशल्य याचा विकास होईल. आणि म्हणून या महावाचन उत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचे. आपल्याला बक्षीस मिळेल न मिळेल हा भाग वेगळा आहे. राज्यातले इतके विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. पण निश्चितपणे आपण जेव्हा वाचन करायला लागू तेव्हा वाचनाने आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होईल. आपलं व्यक्तिमत्व निश्चितपणे उजळून निघेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचन हा संस्कार आपल्यासोबत जोडला जाईल. वाचन हा आपल्या जीवनाचा भाग होईल आणि तो तुमच्या व्यक्तिमत्वासोबत तुमच्या प्रगतीसाठी सुद्धा हातभार लावेल. तर आपण सगळेजण महावाचन उत्सव 2024 यामध्ये सहभागी व्हावं. या सहभागी होण्यासाठी आपल्याला 22 जुलै 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये पुस्तकं वाचायची आहे. आणि आपल्या आवडत्या पुस्तकाबद्दल आपल्याला 150 ते 200 शब्दांमध्ये त्याचा सारांश लिहायचा, त्याची माहिती लिहायची आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 मिनिटाचा व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आणि आपण अशा पद्धतीने महावाचन उत्सव 2024 यामध्ये सहभागी होऊ शकतो. धन्यवाद.